ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण हे गरजेपेक्षा जास्त असल्याचं सांगत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। ओबीसी समाजाला एवढं आरक्षण कशाला? मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल। ओबीसी आरक्षणाविरोधात बाळासाहेब सराटे न्यायालयात। ओबीसींना देण्यात आलेल्या 32% आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण हे गरजेपेक्षा जास्त असल्याचं सांगत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेद्वारे गरजेपेक्षा जास्त दिलेलं आरक्षण कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आमचा आक्षेप आहे 23 मार्च 1994 ला जो एक शासन निर्णय जारी करण्यात आला आणि एका दिवशी कोणताही आयोगाचा अहवाल नाही, अभ्यास नाही, लोकसंख्येचं नोंदणी नाही आणि कुठलाच आधार नसताना 14% असलेलं व्हीजेएनटी ओबीसीचं आरक्षण हे एकदम 30% पर्यंत नेण्यात आलं। आणखी डिसेंबर 94 मध्ये त्याच्यात 2% अजून वाढ करण्यात आली। म्हणजे एका 6 महिन्यामध्ये 18% खुल्या प्रवर्गातलं आरक्षण चोरलं गेलं आणि ते तेव्हापासून आजपर्यंत ओबीसींना दिलेलं आहे, त्या कोट्यामध्ये घातलेलं आहे। सराटेंनी दाखल केलेल्या याचिकेनंतर ओबीसी समाज आक्रमक झालाय आणि हा व्यक्तिगत मला वाटते हा आकस आहे आणि याला कुठलाही तार्किक, याला कुठलाही संविधानिक आणि याला कुठलाही ज्याला आपण म्हणतो वैधानिक कोणताही आधार नाही। या मागणीमध्ये करावी याचिका, आम्ही करतो, त्यांनी करावी। याचिका सुरूच राहायला पाहिजे, सगळ्यांना अधिकार आहे याचिका करण्याचा। ओबीसींची संख्या 52% पर्यंत आहे आणि आरक्षणाची संख्येवारी त्याच्यापेक्षा कितीतरी कमी आहे। त्यामुळे ओबीसींच्या संख्येच्या अनुपातामध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे। ह्या सरकारनं मराठा आरक्षण देत असताना समाजामध्ये प्रामुख्यानं बहुजन समाजांमध्ये झगडे लावण्याचं काम, भांडणं लावण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे। ओबीसीच्या आकडेवारी संदर्भामध्ये सुद्धा जनगणना 2011ची झाली, त्यामध्ये आकडेवारी निश्चित झालेली आहे। ती आकडेवारी जर जाहीर झाली तर आपल्या लक्षात येईल की ओबीसीची नक्की संख्या किती, त्या अनुषंगानं ओबीसीला आता जे आरक्षण आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं आरक्षण त्यांना द्यावं लागणार आहे। आज व्हीपी सिंगांनी अध्यादेश काढल्यानंतर 1990 ला त्याप्रमाणे त्यांना 27% आरक्षण मिळते। त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं, सुप्रीम कोर्टानेही ते मान्य केलं। 26 नोव्हेंबर 1992 ला ओबीसींचं सर्व आरक्षण आणि ओबीसींचा जो मंडल आयोग होता त्याला वैधता दिली, आरक्षणालाही वैधता दिली आणि त्याप्रमाणे ओबीसींना आज आरक्षण मिळतंय। त्यामुळे सराटेंचं जे म्हणणं आहे की सर्वेक्षण झालं नाही आणि त्या जातींना केवळ जात म्हणून दिलं गेलं, हे अत्यंत चुकीचं आहे। ओबीसींच्या विरोधात असणारी मंडळी सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि 1992 ला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, त्यामुळे आधीपासून एससी संवर्गाला 15% आणि एसटीला 7.5%, 22% आरक्षण दिल्या जात होतं, ते वजा करून ओबीसींना देशामध्ये 27% आरक्षण घोषित करण्यात आले। आधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असताना आता ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान मिळाल्यानं राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढू लागली आहे। मुंबईहून राजू सोनावणे आणि नागपूरहून संजय डाफ, साम टीव्ही।